आज आपण एफ-सी-आर कसा काढायचा हे शिकणार आहोत. एफ-सी-आरमध्ये आपल्याला जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. ते तुम्हाला सांगणार आहे मी. ते एफ-सी-आर महत्त्वाचा कसा असतो की आपल्याला एफ-सी-आर काढायचा असेल, येत नसेल तर आपल्याला प्रॉब्लेम येतो की आपले पुढे पक्षाचे वजन पण कमी येते. त्याच्यामुळे आपले एफ-सी-आर वाढत असतात, कॉस्टिंग वाढते, सगळ्याच गोष्टी पेमेंट कमी येतात. असं आहे ना, त्या गोष्टी जर होऊ नयेत म्हणून तुम्हाला असं वाटत असेल तर आपल्याला एफ-सी-आर हा शिकलाच पाहिजे. मग एफ-सी-आर कसा काढायचा ते आज आपण बघूया. तर सर्वांची एम-एच-11 पोल्ट्री या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आणि जे नवीन असतील माझे मित्रमैत्रिणी किंवा बांधव तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन दाबून लाईकचे एक बटन दाबावे. तर आपण आज जाणून घेणार आहोत की एफ-सी-आर कसा काढायचा. तर एफ-सी-आर काढण्यासाठी काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर एफ-सी-आर काढण्यासाठी आपल्याला जे एफ-सी-आर काढायचं आहे, तर एफ-सी-आर काढण्यासाठी पहिली गोष्ट लागते पक्षी. त्या पक्षाची आपल्याला आता माझ्या फार्मचं मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या फार्मला पक्षी आलेला होता 4,825 नग. 4,825 नग. त्याच्यानंतर खाद्य आलेलं 386. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट लागते एका पक्षाची प्रति पक्षी वजन. एका पक्षाचे म्हणजे 2,469 प्रति पक्षी साईज. एका पक्षाचे आपण 5 पक्षाचं वजन घेतो त्याप्रमाणे माझे 5 पक्षामध्ये एका पक्षाचं सरासरी वजन आलेलं आहे 2,469. 2,469 ही साईज आली आपली सरासरी. त्याच्यानंतर टोटल खाद्याची बॅग किती बॅगा गेलेल्या आहेत त्या. या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या आता कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवत आहे. दुसरी गोष्ट आता काय करायची आपण, आता पक्षी माझा आलेला 4 किती 825 आलेला. इथं किती आहे पक्षी 4,825 नग. त्याच्यानंतर 4,825ला गुणिले 2,469 ही काय आपली साईज करायची. तर साईज दिलेला आहे बघा इथे 2,469 साईज. त्याच्यानंतर आपण भाग गुणिले केल्यानंतर इथं काय आलेलं आहे टोटल आलेलं आहे 11,912.925 हे पक्षाचे वजन. पक्षाचे वजन आल्यानंतर त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे टोटल ते वजन आलं. त्याच्यानंतर आपण दुसरी स्टेप काय बॅग. टोटल बॅग किती गेलेलं 386. त्याच्यानंतर किती होते बॅगचं 50 किलोची. त्याचं बरोबर किती आलेलं आहे 19,300. 19,300 खाद्याचे वजन आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सूत्र काय आहे ते सूत्र लिहू. सूत्र आहे खाद्याचे वजन. सूत्र काय आहे खाद्याचे वजन. खाद्य वजन भागिले पक्षी वजन. पक्षी वजन दिलं, पक्षी वजन केलेलं आहे. त्याच्यानंतर पक्षाचं वजन आता आपलं खाद्याचं वजन किती आलं 19,300. त्याच्यानंतर भागिले आपण केलं भागिले 11,912. 11,912 नंतर आता हे भागिले केल्यानंतर जो आपल्याला होते येणार आहे ते एफ-सी-आर आहे. ते 1.62 हा एफ-सी-आर आलेला आहे. तर कसा पद्धतीने आलेला तुम्ही बघितलेला आहे हा एफ-सी-आर. हा एफ-सी-आर आला 1.62. कशा पद्धतीने काढलेला आहे तुम्ही बघितलेला आहे. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तुम्हाला जर काय संबंध नसेल तर बघू शकता. सुरुवातीपासून तुम्हाला दिलेले आहेत. आपल्या पक्षी बघायचा पहिल्यांदा किती आहे. त्याच्यानंतर खाद्याच्या बॅगा दिलेल्या आहेत. 20 किलोची असते, कोणाची 17 किलो. परत बॅग असते, बॅग 17 किलोची असते. म्हणून सकाट दिलेलं आहे. दुसऱ्या 2,469 प्रत्येक पक्षाची साईज आलेली आहे माझी. तुमची काय येईल टेक्निकल म्हणजे फार्मला ती साईज घ्यायची. त्याच्यानंतर टोटल खाद्याच्या बॅगा तुमच्या फार्मला काय गेलेल्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं पक्षाचे वजन तुमचे जो टोटल पक्षी आहे जे सेल झालेला आहे त्याचं वजन घ्यायचं. किंवा सेल नसलं झाला साईज आपण काढतो लिफ्टिंगच्या अगोदर 2 दिवस किंवा 15व्या दिवशी पण काढतो 12-13च्या साईजला. ती साईज घ्यायची आहे म्हणजे आपल्याला एफ-सी-आर मेंटेन आहे का नाही बघायचं. मग आता समजा 4,825 आहे, साईज माझी असेल कमी 1200 असेल तर 1200 साईज इथं घ्यायची. साईजच्या जागी 1200 टोटल त्याचं वजन येईल ती घ्यायचं त्या साईजचं. त्यानंतर खाद्याच्या त्या दिवशी बहुतेक बॅगा केलेल्या असते ते आपल्या बघायच्या आपल्या जी. आणि राहिलेलं बॅगाचं 50 किलोची असली तर 50 किलो घ्यायची किंवा 70 किलो 70 किलो घ्यायची. त्याच्यानंतर आपले 70 किलो गुणिले करायचं. त्याच्यानंतर गुणिले जी अमाऊंट येईल इथं टोटल वेट वजन त्याचं ती टोटल वजन घ्यायचं. ते काय तुमचं फार्मला असेल ते. आता माझं 19,300 आलेलं माझं फार्मचंही मला खाद्याचं वजन दिलेलं. ते आपलं सूत्र ध्यानात ठेवा. खाद्याचे वजन टोटल खाद्याचे वजन इथं घ्या. तो खाद्य वजन टोटल
टोटल पक्ष्याचे वजन टोटल 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 खाद्य वजन टोटल पक्षी वजन हे सूत्र आहे. या सूत्रांनाच करायचे. तुमचं कितीही जाऊन द्या, फक्त वजन महत्त्वाचं व्यवस्थित आलं पाहिजे आणि खाद्याचं वजन आणि पक्ष्याचं वजन हे बरोबर आलं पाहिजे. आता खाद्याचं वजन एकूण 300 माझं बरोबर आहे. 300 बॅग 86 बॅग गेलेल्या आहेत. वजन पण माझं पक्ष्याचं बरोबर 11,912.925 हे बरोबर आहे. त्याचा एफ-सी-आर आला माझा 1.68 हा एफ-सी-आर आलेला आहे. हा एफ-सी-आर खूप चांगला आहे. म्हणजे खूप म्हणायसारखं नाही, पण आपला कमीच आहे तसा, पण बरोबर आहे. रेग्युलरमध्ये बरोबर आहे. आपलं जास्त पण नाही. तर तुम्ही पण तुमचा एफ-सी-आर कसा काढायचा तुम्ही शिकला असाल. काय अडचण आली तर कमेंट करा. काय चुकीचं काय कळलं नसेल तर काही नसेल तर कमेंटमध्ये कळू शकता. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब. आपला अभिप्राय महत्त्वाचा आहे. थँक्यू.